विठ्ठल बाकीच्या गोष्टीला ओ माणसं काय पैसे खर्च करायला लागले लग्नाला, ते तर आता नाव काढायचं नाही. इस्टेट फुकतील पण लग्नच मोठं करतील. बापरे काय करायचंय. अरे जी 4 माणसं तुमच्या लग्नाला येतात ना, ती 4 माणसं तुमची आहेत याची तरी तुम्हाला खात्री आहे का? तुमच्या वाईट काळात ते तुम्हाला हातभार करणार आहेत का? तुमच्यावर कर्ज झाल्यावर ते तुम्हाला काही पैसा देणार आहेत का? नाही. त्या गोष्टीमध्ये कशाला गुंतताय? करा की साधं लग्न. पांडुरंग रुक्माईच्या समोर जा आणि बाईना वचन घ्या. त्या मुलीला वचन घ्यायला लावला की जशी माझी रखमाई 28 युग त्या पांडुरंगाच्या पाठीमागं उभी राहिली तशी सामर्थ्यानं तू या विठ्ठलाच्या पाठीमागं उभा राहा. झालं तुझं लग्न, बाकी कुणाची चिंता करू नकोस. कौतुक वाटतं मला. आणि शिकाना जरा पंढरपुरातनं 28 युग ती रखमाई पाठीमागं उभा राहिली त्या पांडुरंगाच्या. तिलाही म्हणता आलंच असतं की का रे विठ्ठला 28 युग तुझ्या पाठीमागं कधी वळून तरी बघितलंस का रे माझ्याकडं? प्रत्येक भक्तासाठी पळत जातोस, आई होतोस, बाप होतोस, भाऊ होतोस, चुलता होतोस. आमच्यासाठी काय केलंस रे विठ्ठला? अरे सख्खी बायको मी तुझी तुझ्या पाठीशी उभी राहिले तरी तुला काळजी नाही. अरे दुसऱ्याचं दुःख सहन करतोस म्हणे, माझ्या दुःखाचं काही ते कधी कळलंच नाही. पण खरं सांगू अशी रखमाई कधी म्हणलीच नाही. कारण रखमाईला माहित होतं देवाने जवळ उभा करो न करो पण विठ्ठल माझा आहे आणि माझा विठ्ठल मला सांभाळल्याशिवाय राहणार आहे. आणि रखमाईच्या याच विश्वासावर विठ्ठलही म्हणतो रखमाईला, रखमा तू तक्रार करत नाही म्हणून तर माझा संसार चालतो. अगं तू माझा संसार सांभाळते हे मला माहीत आहे म्हणून तर जगाचा संसार सांभाळायची माझ्यामध्ये ताकद येते, नाही तर मी कुठं तुझ्यात गुंतलो असतो. मला माहित आहे तू माझं सांभाळतेस म्हणून मला विश्वाचं सांभाळता येतं. ही माझी पंढरी तुझ्या हातात आहे म्हणून विश्वाचं दुःख मला सांभाळता. हा कधीच विचारच नाही केला माहिती आहे आम्ही, कधीच नाही. म्हणून माझी विनंती, हा सोहळा अनुभवा, हे सुख अनुभवा. या सुखाच्या पलीकडे बाकी सगळी सुख खोटी आहेत. या सुखाच्या पलीकडे बाकी सगळी सुख नेऊन आहेत. सुखच पाहिजे ना, फक्त पंढरपूर. पंढरपूरला गेल्यावर जे सुख आहे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. सर्वालंकार आनंदे निर्भर डोलत असे, कधी सदा नाम घोष करू हरी कथा. तुझ्या नामातच सुख आहे, तुझ्या पंढरपुरातच सुख आहे. हे जर सत्य नसतं तर संपत्ती वाण तो उभार आहे, सगळं सोडून पंढरीच्या मार्गाला लागलेच नसते. संपत्ती वाण ज्ञानोबार आहे. ज्ञानोबाराय पण काही गरीब नव्हते. ज्ञानोबारायांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते. काय सामर्थ्य, किती पैसा म्हणावा. पंतप्रधान कळतो तुम्हाला? मेन महाभारताच्या काळात भारताचे विदुर हे पंतप्रधान होते. त्या विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवांचा जीव वाचला. कारण पांडवांसाठी लाक्याचा महाल बांधला हे फक्त विदुरालाच माहीत होतं. आम्ही इतक्या चुकीच्या संपत्तीमध्ये गुंतत चाललोय, इतक्या चुकीच्या मीपणामध्ये गुंतत चाललोय. अहो आम्हाला कीर्तनामध्ये एखादं पद असेल तर कीर्तनात सुद्धा बसायला खुर्ची लागते. आता तुम्ही तरी चला व्यासपीठाच्या खाली आहात, माणसांना व्यासपीठावर खुर्ची लागते, महाराजा शेजारी, नाही तर माणूस बसत नाही, राग येतो त्याला. किती मोठे पण म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे धनी जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून मातीमध्ये बसले. तुकोबांनीच म्हणावं, अहो हिंदवी स्वराज्याचं धनी आहात, राजा मातीत कुठं बसताय, घोंगडं देतो घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी सांगावं, बुवा कळतं आम्हाला, आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या वचनावर चालताय, जोपर्यंत संतांच्या चरणावर मस्तक ठेवताय, तोपर्यंत हे सिंहासन टिकवायचं बळ तुमच्या मनगटात आहे. ज्या दिवशी तुम्ही संतांची अवहेलना कराल, संतांपेक्षा स्वतःला मोठे समजायला लागाल, त्या दिवशी तुमच्या सिंहासनावर बलता बसल्याशिवाय राहणार नाही, हे कळतं आम्हाला तुकोबा, म्हणून तो तुमच्या चरणाशी बसलोय. कोणाच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावावं हे ज्यांना कळावं त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं. उगाच हिंदवी स्वराज्य उभं राहिलं नाही हो. एवढी नम्रता होती त्या माणसांमध्ये. काय नम्रता आपल्याकडे, घरात एखादी असली सुनबाई तेवढीच नम्रता, बाकी काय आपल्याकडे नाहीच आहे. आपल्याला खूप तुम्ही काय आणि मी काय, फार ॲटिट्यूड. अहो माणसं कधीच उपकाराची जाणीव काढल्याशिवाय राहत नाही. मला नवल वाटतं, आता वारीत चालायला लागलं की नाही महाराज, एक ती पाया पडायची एक लय मिठी असते. तुम्हाला एक सांगू, आमच्या सख्यांच्या पाया पडून तुम्हाला काहीच मिळणार नाही. एकदा माऊलींच्या समाधीच्या पाया पडा,
अख्खं आयुष्य सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही, तिथे पाया पडा. इथे कोणाच्या पाया नका गर्दी करत जाऊ, नाही त्याच्या पाया पडायला. हा काय तुम्ही कसं करता, तू जेवढं सांगितलं तेवढं पुण्य तुलाच, दर पाया पडले. घेऊन जायचं की थोडंफार, पाया पडून त्याला देऊन कशाला टाकताय? आमच्यासारख्यांच्या पाया पडून काही मिळणार नाहीये तुम्हाला. काही मोठे नाहीत आम्ही, फार पतित आम्ही पातक आहेत. नका पडत जाऊ. माणसं लय गर्दी करतात पाया पडायला, पर मरायची मिठी त्याच्यात. माझं तर लय अवघड आहे, आपला जीव एवढा एवढा. असलं खतरनाक होतं माझं तर ती बायका आल्यावर. बरं, मला जास्त बायकांचाच त्रास बरं का. बायका आल्या ना माझ्या तर नुसत्या पाया पडत नाहीत, गाल वरबडून यायची वेळ येते माझी. काय माय कीर्तन केलं, काय माय कीर्तन केलं, कसंच केलं. मला कळतेत तुमच्या भावना, पण गालाची आग उठते हो माझ्या. मला भावना कळतात की तुमचं प्रेम, आणि तुमच्या प्रेमावरच आम्ही व्यासपीठावर आहे, बाकी काहीच नाही. पण तुम्हाला खरं सांगते, आमच्यावर जेवढा जीव लावता ना त्याच्या एकपट एकदा ज्ञानोबाऱ्यावर जीव लावून बघा, खूप देतील ज्ञानोबा तुम्हाला एकपट. जेवढा जीव तुमचा अंगावरल्या कपड्यावर असतो, वाईट वाटतं की नाही कपडे मळल्यावर फाटल्यावर, त्याच्यापेक्षा कमी जीव तुकोबांना लावून बघा. त्याच्यापेक्षा कमी. हा, स्वतःच्या अंगावरच्या कपड्यापेक्षा कमी जीव तुकोबांना लावा. तुकोबा एवढं सामर्थ्यवंत करतील की अख्खं जग तुमच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मोठं तुकोबा तुम्हाला करतील. तेवढा जीव लावा फक्त. आपला कपड्यावर जीव असतो की नाही. आपण चांगले कपडे घातले की बसताना व्यवस्थित ठिकाणी बसतो. त्याचं कारण आहे ना, जीव असतो त्या कपड्यावर, प्रेम असतो त्या कपड्यावर, त्याच्याविषयी भावना असतात. तेवढ्या संतांविषयी ठेवा, खूप ताकद मिळेल तुम्हाला, खूप. मग ते आपलं हे चुकतं. माणसं पाया पडल्यावर नुसते पाया पडत नाहीत. त्याच्यापेक्षा विचित्र प्रश्न, पाया पडून झालं ना, ओळखलं का? कसं ओळखा? दिवसात 2 कीर्तनाला हजार बी माणसं धरा, 2000 माणसं रोज भेटतात. कसं ओळखा? आम्ही काय देव ऋषी होय? कसं ओळखा तुम्हाला? बरं, त्याच्यात बी जर म्हणलं त्यांचं मान राखाय, ओळखिलं